असा प्रश्न पडला होता, की मी प्रेग्नंट आहे स्वतः मलाही माहिती आहे. मी रँडम स्क्रोल करत होते आणि माझ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं, मी म्हटलं होतं, की लिनिया नायग्रा आणि स्ट्रेया ग्रॅव्हिडम म्हणजे की हे झालं मेडिकल लँग्वेजमध्ये. पण ना आपला जो बेबी बम येतोय आता, जो की मला 5 मंथ्सचा येतोय. सो स्टार्टिंग झालेली बेबी बम येण्याची. बेबी बम म्हणजे काय? आपलं गरोदरपणातील पोट. तर ते जे बेबी आतमध्ये वाढत राहतो, त्यामुळे आपलं काय होतं, की आपला जो स्किनचा लेयर आहे, तो लेयर फाटला जातो आणि त्याच्यामध्ये स्ट्रेच मार्क्स येत राहतात. हे जे स्ट्रेच मार्क्स आहेत, ते घालवायचे कसे? आणि बऱ्याचशा लेडीजमध्ये अशी कंप्लेंट असते, की हे जे स्ट्रेच मार्क म्हणजे तो एक सोशल स्टिग्मा बनलेला आहे, की बेली फॅट म्हणजे ज्यांना पोटाच्या चरबीचा घेर जास्त असतो, त्यांच्यामध्ये बघा कधी-कधी काय होतं, ज्या महिला बिंबीच्या खाली साडी घालतात किंवा वरती साडी घालतात, त्या म्हणतात, की "हां, मग आता 1 लेकरू झालेलं आहे, 2 बेबीज झालेले आहेत, तर आता हे असं पोटावरती ते स्ट्रेच मार्क्स येणारच आणि त्याला आपण काय करू शकतो? ते येतच राहतात." असं कंप्लेंट करतात. पण मी जेव्हा माझ्या गायनॅककडे गेले किंवा माझा जो मेडिकल फील्डचा एक्सपिरियन्स आहे, जो स्टडी आहे माझा, त्यावरून आज मी तुम्हाला सांगणार आहे, की थांबा, आधी हा व्हिडिओ बघा, प्रॉपर माहिती घ्या आणि तुम्हाला जे तुमच्या फॅमिलीमधून ताई, दीदी, आई, काकू, काकी यांनी जे सांगितलेलं आहे, की बेली वरती जे स्ट्रेच मार्क्स येतात, म्हणजे ज्या असं चरबी फाटल्यासारखं वलय कसे असतात, तसे जे येतात, ते येतच राहतात आणि ते जात नाहीत. सो हे टोटली रॉंग आहे. आपण त्यांना प्रिव्हेंट करू शकतो किंवा बघा आधीच्या लेडीज सांगायच्या, की तुम्हाला जेव्हा बेबी बम येतो, तेव्हा पोटाला खाज सुटते आणि तुम्ही जर तिथं खाजवलं म्हणजे नखानी जर खाजवलं तुम्ही चोळलं त्याला, मालिश केली, खाजवलं, तर काय होतं, की ते जे स्ट्रेच मार्क्स राहतात, ते जे वण राहतात, ते वण कायमस्वरूपी राहतात. सो असं काही नसतं. त्याला सायंटिफिक रिझन आहे. आज मी तेच सांगणार आहे. प्लस ते का येतं, तर आपल्या जो चरबीचे 3 लेयर असतात, ते लेयर गरोदरपणामध्ये काय होतं, गर्भाशयाची पिशवी वाढते. त्यामुळं आपले जे आतडे आहेत ते वरती सरकतात. जसं की स्मॉल इंटेस्टाईन, लहान आतडं, मोठं आतडं, पूर्ण पोटाचा जो आतडे असतात ते वरती सरकतात आणि काय होतं, पोट जे आहे ते रिकामं होऊन आपलं जे युटरस आहे, युटरस इन द सेन्स की आपल्या बाळाची गर्भाशयाची पिशवी, त्याची साईज वाढते. सो ती साईज वाढल्यामुळं आपला जो पोटाचा आकार आहे तो घेर वाढतो आणि बघा जे व्यायाम करतात, ॲथलीट्स आहेत, पहिलवान लोक आहेत, तर त्यांच्या पण इथे असतं, मांडीला असतं आणि ज्या लेडीज थोड्याशा हेल्दी आहेत, फॅटी आहेत, त्यांच्या पण मांडीवरती असतं. सो नॉर्मली ते जे आहेत त्याला म्हणतात स्ट्रेच मार्क्स आणि ते स्ट्रेच मार्क्स आपण घालवायचे कसे? म्हणजे मी ना माझ्या गायनेकला विचारलं, तर त्यांनी मला Amazon, Flipkart हे काय मी पेड प्रमोशन करत नाही आहे, पण त्यांनी मला क्रीम्स दिल्या. ते सांगितलं, की "हां, सुजी तू हे वापर आणि ह्याच्याने ते येणार नाहीत." सो बेसिकली त्याचा फंडा एवढाच आहे, की ते जे स्ट्रेच मार्क्स आहेत ते आपण प्रिव्हेंट करू शकतो का? तर हो, आपण ते प्रिव्हेंट करू शकतो. हां, डेफिनेटली 100% नाही प्रिव्हेंट करू शकत. पण जर आपण ट्राय केला तर ते 100% आपण प्रयत्न करून ते प्रिव्हेंट करू शकतो. सो मला असं वाटतं, की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. नंतर हे असं वाढलंय, छान दिसत नाहीये, मग मी खाली साडी घालायलाच नको, पोट दिसतंय, शॉर्ट्स घालायलाच नको, क्रॉप टॉप घालायलाच नको, असं म्हणण्यापेक्षा जर तुम्ही गरोदर आहात आणि तुम्ही विचार करताय, की हे मला नको आहे, अनवॉन्टेड थिंग्स, सो तुम्ही याला प्रिव्हेंट करू शकता. सिंपल आहे, सोपं आहे आणि तुम्ही जर तुमच्या गायनॅकवाल्या, तुमच्या ज्या डॉक्टर्स आहेत, त्यांना जर तुम्ही विचारलं, तर ते खूप साऱ्या गोष्टी सजेस्ट करतात तुम्हाला. जसं की 2-2, 3-3 हजाराच्या क्रीम येतात आणि एकदम एवढ्या छोट्याशा डब्बीमध्ये त्या असतात, ज्या की तुम्हाला 8 दिवस पण संपत नाहीत. सो तर मग तो पैसा त्या क्रीमसाठी खर्च करण्यापेक्षा तुम्ही फ्रुट्सवरती, हेल्दी नट्सवरती, तुमच्या ड्रायफ्रुट्सवरती, तुमचे जे रुटीन थिंग्स आहेत त्याच्यावरती खर्च करू शकता. आणि मी बेसिक होम रेमेडीज सांगते आहे, ज्या की मला पर्सनली मी आत्ता 5 मंथ माझा कंप्लीट होत आला आहे आणि मी गेले 5 मंथ झालं मी ते यूज करते आहे आणि लिटरली मी तुम्हाला सांगते, माझ्या बेबी बमवरती आणखीन एकही स्ट्रेच मार्क आलेला नाही. ज्या महिला लेडीज हेल्दी आहेत, माझ्या एवढ्या 70-80 किलोच्या वेटच्या आहेत, त्यांना देखील मी सांगते, की ते पण तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. तुम्ही असं डिमोटिवेट होऊ नका. सो
हे झालं सायंटिफिक रिझन आणि ते कधी लावायचं, कसं लावायचं ते मी तुम्हाला सांगते आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये. आधी बघून घ्या की ते बनवतात कसं आणि खूप आणि सोपी ट्रिक आहे. स्टार्ट करूयात. या ज्या 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या ज्या 6 थिंग्स आहेत ह्याच तुम्हाला लागणार आहेत. सो मी आधी तुम्हाला दाखवते. हे आहे जे आहे ते मस्टर्ड ऑइल म्हणजेच ना मोहरीचं तेल आहे, जे म्हणतात ना सरसो. मोहरी जी असते ना ती कुठल्याही शॉपमध्ये अगदी एवढी जरी बॉटल तुम्ही आणली ना, हे किती लिटरची, अर्ध्या लिटरची बॉटल आहे. एवढी बॉटल तुम्हाला अख्ख्या प्रेग्नन्सीमध्ये सफिशियंट होऊन जाते. बेसिकली हे जे मोहरीचं तेल आहे मी हेच केसांना लावते, त्याच्यामुळं मला हे जास्त लागतं म्हणून मी हे थोडं जास्त आणलेलं आहे. त्यानंतर त्यानंतर हे जे आहे ना हे लिक्विड पॅराफिन आहे. बघा इथं बघू शकता तुम्ही, लिक्विड पॅराफिन म्हणून आहे. हे कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये अगदी इझिली तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल लिक्विड पॅराफिन. त्यानंतर हे रँडम जे आहे थर्डवालं हे वॅसलीन आहे. हे जे आहे ते मॉइश्चरायझर आहे. हे आहे ते मॉइश्चरायझर आहे, वॅसलीन आहे. त्यानंतर ही जी कॅप्सूल आहे ही आहे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल. कुठल्याही शॉपमध्ये गेलात आणि मेडिकल शॉपमध्ये आणि व्हिटॅमिन ईची कॅप्सूल द्या म्हटलं तर ते तुम्हाला देतील. त्यानंतर हे जे आहे हे आहे पॅराशूट, म्हणजे आपलं खोबऱ्याचं तेल जे घरचं असतं ना, खोबऱ्याचं तेल ते आहे. तर आता मी तुम्हाला सांगते की पोर्शन तुम्ही कसं कॅल्क्युलेट करू शकता. हे बघा, आता आपल्याला प्रिपरेशन बनवायचं आहे. पोर्शन कॅल्क्युलेशन खूप सोपं आहे. रँडम मोहरीचं तेल जे असतं ना तर त्याचा स्ट्रॉंग स्मेल येतो. पण हे खूप स्टिकी असतं, हे छान असतं, खूप मॉइश्चरायझर पकडतं हे. सो हे तुम्ही अगदी तुम्हाला हवं तेवढं घेऊ शकता, म्हणजे की जसं सेम पोर्शनमध्ये आपल्याला गोष्टी घ्यायच्या आहेत. हे दिसते तुम्हाला, हे असं मोहरीचं तेल घेतलं. त्यानंतर हे मी लिक्विड पॅराफिन एवढं यूज करून संपवलेलं आहे. हे लिक्विड पॅराफिन आहे जे की स्टिकी असतं. तुम्ही रँडम घेऊ शकता. हां, हे बघा एवढं घेतलं मी, म्हणजे तुम्ही अगदी सेम पोर्शनमध्ये सगळ्या गोष्टी घेऊ शकता. आता कसं मी नेहमी बनवते आहे ना, त्यामुळं मला याची सवय होऊन गेलेली आहे. त्यानंतर हे आहे आपलं वॅसलीन. हे मी डब्बी याच्यासाठीच बनवली, त्याच्यामुळे डायरेक्ट स्पून अप्लाय केलं मी याच्यामध्ये. हे बघा मी एवढ्या क्वांटिटीमध्ये एवढ्या पोर्शनमध्ये वॅसलीन घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे आहे ते आपलं कोकोनट ऑइल, म्हणजे घरगुती आपलं ह्याचं तेल, खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे. आणि यामध्ये तुम्हाला ॲड करायच्यात व्हिटॅमिन ईच्या, आता हे जे दिसते अर्ध फुलपात्र्याच्या खाली आहे, तर एवढ्यासाठी तुम्ही 4 कॅप्सूल टाका. तुम्ही रँडम टाकू शकता, म्हणजे हे असं नाही की सुची दीदी ह्याचं जर पोर्शन चुकलं तर मला साईड इफेक्ट्स वगैरे काय होतील का. काही साईड इफेक्ट्स वगैरे होणार नाहीत तुम्हाला याचे. हे बघा, ह्या जे व्हिटॅमिन ईच्या मी 4 कॅप्सूल घेतलेले आहेत. सो आता मी ह्याला कट करून टाकते ह्याच्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये हे असं टाकलं. व्हिटॅमिन ईची प्रॉपर्टी जी असते ना ती आपल्या बॉडीमध्ये स्किनसाठी खूप गरजेचं असतं व्हिटॅमिन ई. त्यामुळं व्हिटॅमिन ई यूज करायचं. जर तुम्ही याच्यामधलं काहीही नसेल, म्हणजे की मला कुठलं गोष्ट भेटली नाही तर मी काय करू, सो जे गोष्टी भेटल्यात ना तुम्ही त्यामध्ये पण प्रिपरेशन करू शकता. एवढं इझी सोपं ट्रिक आहे. आणि याच्यासाठी आपण 2-2, 4-4 हजाराचे जे गायनेकवाली डॉक्टर सांगते आपली, तिच्याकडं आपण जातो. आणि हे बघा, हे आता असं फेटायचं, समजते. गायनेकचे जे डॉक्टर सांगतात ना 2-2 हजाराचं काही ऑइल वापरा, बायोटिन ऑइल, आणि काही गरज नाही आहे. हे बघा, हे आपलं मॉइश्चरायझर रेडी आहे. सो खूप सारे जण म्हणतात ना की ओल्ड इज गोल्ड, म्हणजे जुनं ते सोनं आहे. सो हे जे जुनं गोष्ट आहे ना ते नवीन कुठलीही क्रीम याला रिप्लेस करू शकत नाही. सो आता आपण बघूयात की आपण कसं अप्लाय करू शकतात. हे असं मस्त तुम्हाला अगदी तुमच्या हातावरती असे 2 थेंब घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्ही असं मस्त मसाज करू शकता, त्याला हाताची गरमी देऊ शकता, आणि ह्या गरमीने तुम्ही बेबी बॉम्बला तुमच्या लावू शकता.
सो आत्ता मी तुम्हाला सांगते, की हे बनवलेलं आहे ते यूज कधी करायचं. सो हे जे बनवलेली रेमेडीज आहे ते तुम्ही अगदी छान एका छोट्याशा डब्बीमध्ये, कंटेनरमध्ये एक छोटंसं असतं ना आपलं व्हॅसलीनची डब्बी आहे बाबा, कशाची तरी डब्बी आहे, छान धुतली, वॉश केली, ड्राय केलेली, क्लीन करून ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. तुम्हाला जर वर्किंग वुमन आहात तर तुम्ही वीकली बनवू शकता, मंथली बनवू शकता. तुम्हाला हवं तसं यूज करू शकता. बट द फॅक्ट इज काय करायचंय, की मेन पॉइंट हाच आहे, की तुमचा जो ॲब्डोमेन आहे, तुमचं जे बेली आहे, तुमचं जे गरोदरपणातील असं छानसं छोटंसं आलेलं पोट आहे, त्यावरती तुम्हाला ॲटलीस्ट दिवसातून कमीत कमी 3 ते 4 वेळेस हे अप्लाय करायचं आहे. असं नाही म्हणायचं, की हे किती चिकट आहे, हे किती स्टिकी आहे, हे खूप स्मेली आहे. तुम्ही अंघोळीच्या अर्ध्या तास आधी लावू शकता, रात्री झोपायच्या आधी लावू शकता, दुपारी एक वेळेस लावू शकता. आणि प्लस तुम्हाला आणखीन याची एक ट्रिक सांगते, की बऱ्याचशा वुमन्समध्ये काय होतं माहिती का, की बेबी बम्प्सला म्हणजे तुम्ही असं छानसं थोडंसं ते आपण बनवलेलं मॉइश्चरायझर घेतलं आणि पोटावरती हाताने फिरवलं, मसाज केला आणि तुम्ही छान झोपून जाणार. नरिशिंग होतं. स्किनमध्ये बघा कधी-कधी काय होतं, पोट दुखतं. ठीक आहे. पोट दुखणं तर सगळ्या लेडीजमध्ये कॉमन आहे, की गरोदरपणात कॉमन आहे, की पोट दांडारल्यासारखं होतं, जड येतं. म्हणजे तो जो नर्व्ह सप्लाय असतो ना, त्या नर्व्ह सप्लायला हे जे मॉइश्चरायझर आहे ना, त्या नर्व्ह एंडिंग्सला आराम देतं. हे मेडिकल भाषेमध्ये झालं तर तुम्हाला तो आराम पण भेटतो, की ह्याच्याने तुमचं थोडंसं टेंडरनेस, दुखणं पण थांबू शकतं. त्याहून पुढची गोष्ट, की बऱ्याचशा वुमन्समध्ये असं होतं बघा, की आता नव्याने प्रेग्नंट राहिलेल्या आहेत. पहिला दुसराचा महिना आहे आणि त्या वुमन्समध्ये त्या लेडीजमध्ये काय होतं, की त्यांची जो छातीचा पोर्शन आहे म्हणजे तो ब्रेस्ट आहे, हे जे आपले स्तन आहेत, तर त्याच्यामध्ये काय होतं, इचिंग होतं, इंगोरमेंट होती. म्हणजे काय होतं, की तिथे बाळासाठी दूध बनायला तयार होतं. त्याच्यामुळे त्याची साईज वाढते, ब्लड सप्लाय वाढतो तिथं. त्यामुळे तुम्हाला इचिंग होतं, खाज सुटते. तर तुम्हाला खाजवण्याची, तिथं नख लावण्याची गरज नाही आहे. तुम्ही हे छान मॉइश्चरायझर घरी आपण होममेड बनवलेलं तुम्ही तिथे अप्लाय करू शकता दिवसातून 2 ते 3 वेळेस आणि छान तुम्ही लिनिया नेग्रा, स्ट्रेया ग्रॅव्हिडम जसं की पोटावरती येणारे नाखून, व्रण त्यातून तुम्ही छुटकारा पाहू शकता. आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जे की मी माझं डेली व्लॉगिंग पण टाकते प्लस ह्याच्यामधून तुम्हाला काय काय इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हवे ते देखील मला सांगू शकता. अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस लवली व्हिडिओ. बाय बाय.